मंत्री योगेश कदम आणि संजय सावकारे यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे। पुणे बलात्कार प्रकरणामध्ये मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानांमुळे विरोधकांनी सरकारवर आसूड ओढला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। आणि संजय सावकारे नावाचे ते मंत्रीच आहेत मला वाटतं। अशा घटना होत असतात। आमचे आर पाटील यांनी 26 अकराच्या बॉम्ब स्फोटाच्या वेळेला असं एक वक्तव्य केलं होतं की बडे शर्मे अशी छोटी छोटी घटना होती आहे, तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। या संजय सावकारेचा आणि या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे। इतकं असंवेदनशील व्यक्ती जर तुमच्या कॅबिनेटमध्ये असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे। या लोकांना हा माणूस महिलावर अत्याचाराच्या संदर्भात अशा घटना घडतच असतात म्हणतात। म्हणजे ह्या घटना काय तुमच्या घरापर्यंत याव्यात अशी तुमची इच्छा आहे आणि या अशा घटना रोज घडाव्यात। तर हे जे वक्तव्य आहे हे सत्तेमध्ये असून सत्तेचा जो माज आहे, मस्ती आहे, त्यामुळं हम कुछ भी करे सो कायदा, हम कुछ भी बोले तो हमारा कोण उखाड़ लेगा, अशा पद्धतीची भूमिका आहे। म्हणून या दोघांनी महाराष्ट्रातील समस्त महिलांची माफी मागावी, अन्यथा यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, तो मुख्यमंत्र्यांनी विचार करावा। आणि काय म्हणतो आपला मंत्री की ती ओरडलीच नाही। अरे काय लाज लज्जा शरम हया, ती ओरडली नाही। अरे काय तुला लाज वाटते की ना? तुला आया बहिणी आहेत की नाही? एखाद्या स्त्रीबद्दल असं बोलणं की तिच्यावर बलात्कार झाला पण ती ओरडली नाही, म्हणजे याला त्याला म्हणायचंय तरी काय? आता तो मंत्री आहे, तो काही साधा सुद्धा नाही, तो राज्याचा त्या राज्य मंत्रिमंडळाचा प्रतिनिधी आहे आणि तो बाहेर येऊन बोलतो